व्हिडिओच्या सुरुवातीलाच इतकी सारी ज्वेलरी पाहून तुम्हाला असं वाटेल की घरामध्ये काही कार्यक्रम किंवा लग्न आहे की काय, परंतु नाही. आज आहे आमच्या डान्स क्लासमध्ये एका सॉन्गचं शूट आणि ते शूट होतं जन्माष्टमीसाठी. त्यासाठी आम्हाला सगळ्यांना राधा बनायचं होतं. राधाचा लूक आम्हाला क्रिएट करायचा होता. सकाळपासून थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मी हा लूक घरी न करता ठरवलं की कोणाला तरी बोलूयात आणि त्याच्याकडनं आपण हा लूक क्रिएट करून घेऊयात. मेकअप आर्टिस्ट आल्यानंतर गडबड गोंधळ होऊ नये त्यासाठीच मी आधीच ही सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती. आजच्या अटायरला जे जे सूट होईल ती सगळी ज्वेलरी ह्या इथे मी काढलेली होती. आणि सगळ्यात मेन माझ्या आवडत्या काचेच्या बँगल्स. मला काचेच्या बांगड्या प्रचंड आवडतात. मेटलपेक्षाही जर तुम्ही मला विचाराल की मी काय प्रेफर करेल वेअर करण्यात, हातामध्ये वेअर करण्यासाठी, तर काचेच्या बांगड्या. तर ही आहे आज लागणारी ज्वेलरी. माहीत नाही यातलं कुठली गोष्ट आज मी वेअर करणार आहे. फायनली माझी मेकअप आर्टिस्ट आलेली आहे आणि फर्स्ट टाईम मी स्नेहाकडनं मेकअप करत आहे. हो, ही आहे स्नेहा, जी मेकअप आर्टिस्ट आहे, जिने माझ्या रियाचा मेकअप केला होता भरतनाट्यम डान्ससाठी. तिने तिची अरेंजमेंट केलेली आहे. एका साईडला रिया झोपलेली होती बेडवरती आणि इथे आमचा मेकअप चालू होता. दुसरे काहीच फीचर्स बघत नाही. मस्त मस्त वाटते. टोचलं काढून लावू का? ते आत स्किनमध्ये. हां, तिरकं तिरकं टाक. राग काढते माझ्यावर. नाही नाही हो. मला राग येत नाही बस. तिरकं टाक. बस झालं. मी नाही एवढं करणार आहे काही आज. नाही निघणार. व्हिडिओ शूटसाठी मी ह्याला काय म्हणतात, रातराणी, जाई जुई ना, जाई जुईची फुलं आणली. त्यात इतका सुंदर वास सुटला आणि त्यांचा मलाच खूप छान वाटत आहे. फायनली माझं आवरलं आहे. फक्त दुपट्टा राहिला आहे आणि छान झालं आहे. आणि हा जो मी घागरा वेअर केला आहे हा माझ्या भावाच्या लग्नातला आहे आणि खूप जुना आहे सगळ्यात मेन. फर्स्ट टाईम स्नेहाने माझा हा लूक केलेला आहे आणि खरंच सांगते मला खूप आवडला. कारण की जे मला हवं होतं अगदी ॲज इट इज तिने तसंच केलेलं आहे. सो स्नेहा, थँक्यू सो मच. फायनली मी रेडी झाली आहे आणि निघाली आहे. खरंच छान केलं आहे तिने. थोडंसं लेट यायला झालं होतं तिला, पण तरी पण तिने त्या वेळामध्ये मॅनेज केलं आहे आणि मला जसं हवं होतं. स्पेशली माझं थोडंसं हेअरस्टाईलबाबत मी थोडी किरकिरी आहे की मला माझ्या मनाप्रमाणे हेअरस्टाईल लागते आणि ती जर मला सूट होत नसेल तर ती मी ठेवत नाही. तर आज आमचं आहे जन्माष्टमी आहे म्हणून त्याच्यासाठी एक शूट आहे. छोटंसं आहे, खूप छोटंसं आहे. त्यासाठी मी आज एवढी मेहनत घेतली आहे. आय डोंट नो, कधी कधी आपल्याला जेव्हा लो फील होतं तेव्हा मला असं वाटतं की थोडं रेडी व्हावं जेणेकरून आपल्याला छान वाटेल. आणि आज मला खरंच खूप लो फील झाल्यासारखं होतं. तो लो फील घालवण्यासाठी मी आज एवढी रेडी झाली आहे आणि खरंच मला छान वाटते आवरल्यानंतर. आणि स्वतःलाही पाहायला छान वाटते की आपण असे रेडी झाले आहोत. बघूयात शूटमध्ये काय तीर मारती आहे मी, कारण की मी विसरती आहे. माझा प्रॉब्लेम आहे, जर मी सेमी क्लासिकलला नसेल, एक जरी क्लास माझा मिस सेमी क्लासिकलचा, तर मी खूप ब्लँक होते. बघूयात काय होतं आहे. सगळे शूटला कसे बसले दाखवते मी. पुष्पा रानी कैसे बैठी है? पुष्पा को 10 मिनट में रेडी किया. अच्छा, तुम्हारी घर से रेडी हो गया ये? प्ले केलंय मी, प्ले केलंय. तिकडे पण आणि इकडे पण. तुम्ही सरळ बघा कॅमेरामध्ये. गॅप नाही दिसत आहे ना? नाही. खरं सांग. नाही. चलो चलो 3, 2, 1.
डान्स क्लासमध्ये आम्ही जेही गाणं शिकतो ते आम्ही शूट करतो आणि हीच खास बात आहे आमच्या डान्स क्लासची आणि त्या मेमरीज आपल्याला नंतर पाहायला खूप आवडतात. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगात आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.